आंबा आवडीने खायचा आहे, आंबा पूर्ण खायचा आहे। पूर्णपणे पेट साफ झाली पाहिजे। 1 मिनिट 40 सेकंद। आंबा हे फळ सर्वांच्याच आवडीचं आहे आणि हेच आंब्यांचा आनंद घेण्यासाठी आणि सर्वांना हे फळ खाता यावं, लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत याची एक स्पर्धेचं आयोजन जे आहे ते पुण्यात करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे अध्यक्ष संजय मोरे आहेत। काय सांगाल, आंबे खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुमच्याकडून? शिवसेना नेहमी जनतेसाठी वेगळं काहीतरी घेऊन येत असते। त्यातली जी एक स्पर्धा आहे की लहानांपासून ते थोरांपर्यंत आमच्या या आंबे खाण्याच्या स्पर्धेमध्ये आज वय वर्ष 2 पासून ते वय वर्ष 80 वयापर्यंत अशा अनेक लहान मुलांपासून ते आबालवृद्धापर्यंतच्या स्पर्धकांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। आता किती जणांनी यामध्ये सहभाग घेतला? 600 स्पर्धकांचे फॉर्म माझ्याकडे आलेले आहेत, परंतु जे ऐन वेळेला फॉर्म घेऊन येत आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी स्पर्धेमध्ये आम्ही प्रवेश देतोय। येईल त्याला प्रवेश आहे। प्रत्येक स्पर्धकाला या ठिकाणी आंब्याचा आस्वाद घेणार आहे। पुणे शहरामध्ये प्रथम, याचा अर्थ असा आहे की अनेक लोक ही स्पर्धा घेतात पण आपल्या चौकापुरती मर्यादित ठेवतात, पण आम्ही पूर्ण पुणे शहरामध्ये कुणी या वय वर्षाकडे लक्ष देत नाही, कुठलाही गट नाही, पण वय वर्ष 1 पासून ते वय वर्ष 80 वर्षापर्यंत ही आमची खासियत आहे। कुठल्याही वयोगटाच्या माणसांनी यायचं आणि या आंबे खाण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं, ही खासियत आमची आहे। म्हणून आम्ही म्हणतो की पुणे शहरात सर्वप्रथम ही स्पर्धा आम्ही अशा प्रकारची आयोजित केली आहे की कोणीही कुठल्याही वयाचा येऊ दे, डायबेटीज असेल तरी 1 दिवस आंबा खाल्ल्यामुळे त्याला काही त्रास होत नाही, पण आंब्याचा आस्वाद या पुण्यातल्या प्रत्येक माणसाने घेतला पाहिजे, ही आमची मनोमन इच्छा आहे। आता आपण पाहिलं, मोठ्या उत्साहात सगळे आंबे खाताना पाहायला मिळतात, कसा प्रतिसाद आहे एकूणच सर्व? हा मुलांनी जो आनंद घेऊन घेतात आंबे खाण्याचा, त्यांचा आंबे खाण्याचा आनंद बघून आम्हाला आनंद वाटतोय की मुलं बेबानून आंबे खात आहेत की 1 खाऊ, 2 खाऊ, 5 खाऊ, 6 खाऊ। 1 ते 10 वयोगटाच्या या ग्रुपमध्ये अनेक मुलांनी 6 आंबे खाल्लेत। ते बघताना खूप आम्हाला आनंद झालाय, त्यांचा आनंद झालाय, तो आनंद आम्हाला द्विगुणित झालाय। काय स्पर्धेमध्ये नेमकं काय आहे, म्हणजे किती मिनिटात किती आंबे खायचे? साधारण 1 मिनिटात। आता बघितलं तर तुम्ही 5.5 आंबे खाणारा माणूस आहे, म्हणजे लहान मुलगी। आणि मुळात या स्पर्धेचं उद्दिष्ट आहे की ज्याला आंबा खाता येईल तो स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो। त्यामुळे पुणे शहरामध्ये ही खऱ्या अर्थाने सर्वप्रथम अशी स्पर्धा आहे की ज्याला आंबा खाता येतोय त्यांनी या स्पर्धा घेऊ शकतो। आणि या पुणे शहराच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगतो की गोडवा निर्माण व्हायला पाहिजे, राजकीय असू देत किंवा सामाजिक असू देत, एक गोडवा निर्माण होण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने इथे लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, त्यांच्याकडून या आंबा खाण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला पाहायला मिळतो। जवळपास 600 जणांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये यांच्याकडून या स्पर्धेला आपण प्रतिसाद देताना पाहायला मिळतो।